सभापती महोदय, मी अंबापेठ गौरक्षण प्रभागातून निवडून आलेली आहे आणि अंबापेठ गौरक्षण प्रभागाचं मी नेतृत्व करत आहे आणि अंबापेठ गौरक्षण प्रभागामध्येच महानगरपालिका आहे. तर यांनी 45 कामगार होते आपल्या जुन्या ठेक्याच्या याच्यात, पण आता त्यांनी 40 सांगत आहे, ते 45 सांगत आहे. आणि अंबापेठ गौरक्षण प्रभागात अर्धा प्रभाग रेसिडेन्शियल आहे आणि अर्धा कमर्शियल आहे. तर रेसिडेन्शियल प्रभागाला तुम्ही वेगळे कर्मचारी द्या, कामगार द्या आणि कमर्शियलला वेगळे द्या, कारण की महानगरपालिका पण प्रभागाच्या अंतर्गत येते. 2 पोलीस स्टेशन आहे आणि पूर्ण हार्ट ऑफ सिटी अंबापेठमध्ये येते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की अंबापेठ गौरक्षण प्रभागाला तुम्ही वाढून कामगार द्या, कारण की दैनंदिन जी साफसफाई होते, इथे जर काही कार्यक्रम असला तर आमचा प्रभाग सोडून, आमचा एरिया सोडून कामगार इकडे लावल्या जातात. म्हणून आम्हाला कामगार वाढून द्यायचं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की झोन क्रमांक 2ला जो कचरा मागे जमा केला जातो, तर तिथे तो रेसिडेन्शियल एरिया आहे, तिथे झोन पण आहे, तिथं पत्रकार भवन पण आहे, तिथे रघुवीर हॉटेल पण आहे आणि ग्रेसिन हॉटेल पण आहे. तर या सगळ्यांच्या मधातून ही जी गाडी जाते आपली, जे कंपोज मागे जे कचरा जमा करायला, तर तितकं वाहन म्हणजे पत्रकार भवनच्या समोरून गाडी येत आहे आणि इकडनं गाडी जात आहे, तर हे दिसत नाही की समोरून कोण येत आहे म्हणून. आणि जो कचरा तिथे मागे जमा होत आहे त्या तिथच्या तारासाहेब बगीच्याच्या लोकांना खूप त्रास होत आहे. तिथे तो कचरा जो जमा केला जातो, तर त्याचा वास पूर्ण परिसर अस्वच्छ करतो आणि त्यामुळे तिथच्या लोकांच्या स्वास्थ्याला धोका आहे. मी नाईक मॅडमला 10 वेळा फोन केला आहे आणि त्यांना निवेदन दिलं आहे. जाधव साहेबांना पण निवेदन दिलं आहे. प्रभागाचे लोक पण आले होते 20-25. त्यांनी म्हटलं होतं मला की 15 दिवसात मॅडम आम्ही तो स्पॉट चेंज करणार, पण आतापर्यंत त्यांनी काही कारवाई केलेली नाही. तुम्ही कधी करणार हे मला आज सांगा. जवाब द्या. आता सांगा मला. मान्य सभापती महोदय, कचरा टाकण्यासाठी ट्रान्सफर स्टेशन तयार करण्यासाठी आमच्या जागेचा शोध चालू आहे. तर तो जागेचा शोध करा ना तुम्ही. लोकांना त्रास होऊन राहिला ना. लोक मेल्यावर करणार आहे का? लोक मेल्यावर करणार आहे का? तुम्ही राहता का तिथे? मॅडम राहते का? नाईक मॅडम राहते का तिथे? तिथे परिसरचे लोक राहतात आणि माझ्याकडे येतात माझ्या घरी ते सांगण्यासाठी. मग ते कधी करणार तुम्ही? हा, मॅडमलाही 10 वेळा मी फोन केलाय, मॅडम तुम्ही येऊन पहा म्हणून नाईक मॅडमला. नाईक मॅडम एक वेळा पण आले नाहीये आणि तुम्ही पण नाही आले. मान्य सभापती महोदय, माझी वेळोवेळी तिथं व्हिजिट होत असते. कुठे वेळोवेळी? मग आम्हाला फोन केला का? तिथच्या प्रभागाच्या लोकांना फोन केला का तुमची व्हिजिट झाली तर? तुमचं काम नाही का? आम्ही निवडून आलो तर 2 महिने झाले आम्हाला तिथे बोलवायला आणि परिसरच्या लोकांना तिथे बोलवायला. हे तुमचं काम आहे स्पॉट पाहायचं. आमसभा संपल्यानंतर आपण व्हिजिट करा तिथं. आणि ती जागा मला बदलून पाहिजे. कधी देता तुम्ही कधी देता ते पण सांगा मला. स्पॉट इन्स्पेक्शन करत आहे ना मॅडम? स्पॉट इन्स्पेक्शन करत आहे. सभापति महोदय, इन्होंने 15-20 दिन, मतलब मैंने निवेदन दी थी, वो बात को 1 महीना हो गया. 1 महीने से ही क्या स्पॉट निरीक्षण कर रहे क्या? अभी इनको क्या स्पॉट नहीं मिला क्या? हार्ट ऑफ सिटी है अंबापेठ गौरक्षण, तो इन्होंने अभी स्पॉट ढूंढना था ना. एरिया के बाहर करो ना तुम रेसिडेंशियल एरिया में अगर स्पॉट तुम वो कचरा जमा करेंगे तो लोगों को परेशानी नहीं होगी क्या? कर्मचारी थोड़ी रहते, वो अधिकारी थोड़ी रहते. जादव जी आपने ढूंढे है क्या? कुछ ढूंढे नहीं उन्होंने, बस वो बताते ढूंढ रहे करके. मान्य सभापती महोदय, आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे, पण तिथं सुद्धा ज्या ठिकाणी आम्ही करायचा प्रयत्न करत आहे तिथं पण सुद्धा विरोध होत आहे. विरोध होत आहे तो तुमचा प्रश्न आहे, मग तो आमचा प्रश्न थोडी आहे. विरोध होत आहे तर हे तुम्ही करायला पाहिजे ना. आपण हे तुम्ही करायला पाहिजे, आम्ही थोडी करणार आहे. तुम्ही करा ना, कारण आम्ही सिटीत राहतो ना. हार्ट ऑफ सिटी आहे ना, महानगरपालिका या अंतर्गत येते आमच्या प्रभागाच्या. म्हणून हे तुमचं काम आहे, तुम्ही करायला पाहिजे. आणि 10 वेळा आम्ही तुम्हाला फोन करतो, तुम्ही काही कारवाई करतच नाहीये. मानिका, आम्ही वरतून थोडी आलो, आम्हाला लोकांनी निवडून दिलाय. लोक तुमच्यापर्यंत येत नाही, आमच्यापर्यंत येते सांगासाठी. समजा काय? जादव जी मैडम को विश्वास में लेके जागा ढूंढिए और उनको करके दीजिए. डॉक्टर माधुरी. एक विषय और है मेरा, 5 मिनट.
सन्माननीय सभापती महोदय, आयुक्त मॅडम आमच्या प्रभागात येऊन गेले. मिलिंद भाऊंनी पण सांगितलं आहे की त्यांनी प्रभागाचे पूर्ण निरीक्षण केलेले आहे. पण आयुक्त मॅडम तुम्ही गोरक्षण प्रभागामध्येच फिरले, नमुना अंबापेठमध्ये फिरले नाही आहे. माझं म्हणणं एवढं आहे की जे स्पॉट आहे कचऱ्याचे, तुम्ही म्हणता की कचरा जाडायचा नाही, पण हे लोक उचलून नेत नाही, तर मग लोकांना पण जाण्याशिवाय पर्याय नाही ना. तुम्ही म्हणता आम्ही त्यांना दंड करू, पण या लोकांनी जर घंटीकटला वेळेवर त्यांच्यापर्यंत आणला आणि ते जे कचऱ्याचे स्पॉट आहे ते उचलून नेले तर लोक जाणणार नाही कचरा. आणि जे कचऱ्याचे स्पॉट आहे ते नमुना अंबापेठ परिसर, जयस्तंभ चौक, एक मी स्पॉट सांगितला आहे. नमुना अंबादेवी परिसर, दशस्त्र वकिलांच्या घराच्या जवळ स्पॉट आहे. तो आपण गौरक्षणला उभं होतो तर ते इकडच्या साईडला आहे. पूर्ण नवरात्रीभर तिथं कचरा पडलेला असतो. तो स्पॉट असा आहे की 24 घंटे 12 महिने त्या स्पॉटवर कचरा राहतो. दुसरा स्पॉट असा आहे की प्रशांत भाऊ देशपांडेच्या घराबाजूला बग्गाचं ओपन स्पेस आहे, प्लॉट आहे त्यांचा, तिथे पण 12 महिने तो कचरा पडलेला राहतो. कधी कधी त्या कचऱ्याला आग लागते, पण काही त्याची कारवाई काही केल्या जात नाही. आणि तिसरा स्पॉट आहे जयस्तंभ चौक बालाजी प्लॉट, तिथे पण आपला कंटेनर असते, तिथे त्या कंटेनरमध्ये कचरा नसतो, पण आजूबाजू इतकी घाण असते, इतका कचरा असतो पेट्रोल पंपाच्या बाजूला जयस्तंभ चौकला. तर तो पण एक स्पॉट आहे. आणि चौथा स्पॉट हे आहे की रायली प्लॉटला आपण डेंगरे साहेबांच्या घराकडे जातो, तो समोरच एक स्पॉट आहे, ओपन प्लॉट आहे, तिथे पण लोक कचरा टाकतात. तर ते हे जे 2-3 स्पॉट आहे हे तुम्ही पाहून थोडंसं त्याच्यावर कारवाई करायला सांगायची. आणि ते स्पॉट मॅडम तुम्ही पण थोडंसं अंबापेठ गोरक्षणमध्ये फिरून थोडंसं पाहायचं की बा कोणती समस्या आणि काय आहे म्हणून. ही कारवाई आपल्याकडनं मला अपेक्षित आहे.